योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाही. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून. महामंडळाचे परतावे सगळे थांबले. हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीनं 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात बांधावी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेन, पण तसं वाटत नाही. ते ह्या पदावरीला पाणी निघेल, त्या पदावर त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा. म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडव. मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडवायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं झालं बघितली. साखरेच्या पोते मोकळे किती प्रगती. रथयात्रा काढली कोणती काढून उपसमिती. या पदावरील त्या पदावरील गेली इंदोरच्या. तिकडचं पाणी हवेलीचं तांगण हिचं होत नाही तिकडे. तिथं आमच्या पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वाय उपसमिती. उपसमिती एकही काम करत नाहीये. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा. त्यांचा भाग पाहिजे अधिकाऱ्यांवर.